क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मला माहिती आहे खूप जण अगदी देव पाड्यात ठेवून बसले असतील. सामन्याच्या दिवशीची सकाळ म्हणजे जीवघेणी असते. त्यातनंही वन डे मॅच दुपारी 2:30ला तरी चालू होते. T20 मॅच संध्याकाळी 7ला चालू होते. रात्री झोप नीट लागत नाही. कशी होणार मॅच, काय होणार? अगदी मनाचा कालाहाल होते. म्हणून खूप जणांच्या काही शंका आहेत. खेळपट्टी कशी असेल? डावाचा फॅक्टर पडेल का? नाणेफेक किती महत्त्वाची ठरेल? मी तुम्हाला एवढंच सांगतो. जे ग्राउंड्समनशी माझं बोलणं झालं, त्यांनी एक सोल्युशन काढलेलं आहे, केमिकल सोल्युशन. ते फवारलं की इथे गवतावरती दव येण्याचं प्रमाण झपाट्यानं कमी झालेलं आहे. मॅजिक फॉर्म्युला जणू काही त्यांना सापडलेला आहे. तसाच मॅजिक फॉर्म्युला मला वाटतं वानखेडेही वापरला गेला होता. त्यामुळे तिथेही दवाचं प्रमाण कमी होतं आहे. त्यामुळे थोडक्यात सांगायचं तर पहिली बॉलिंग करायचा थोडासा फायदा होईल. ताज्या विकेटवरती बॉल थोडासा झपकन जातो म्हणून फक्त. परंतु त्याच्यानंतर मला वाटतं उरलेल्या 35 ओव्हर्स ही खेळपट्टी दोन्ही संघांसाठी सेम राहील. त्यामुळे माझ्या अंदाजे नाणेफेकीचं खूप महत्त्व नाही आहे. त्यातनंही खेळपट्टी जी आहे ती काळी आणि लाल माती मिसळून केलेली आहे. त्यामुळे ही बॅटिंगला चांगली असेल. काल आम्ही पूर्ण वेळ पाहत होतो. खेळपट्टीवरती पाणी मारत होते, रोलिंग करत होते, झाकून ठेवत होते. कारण आत्ताच्या घडीला अहमदाबादचं ऊन झपाट्याने वाढत चाललेलं आहे. त्यामुळे विकेट कोरडी पडू नये, त्याच्यातला ओलावा थोडासा शाबूत राहावा आणि ती फलंदाजी करता चांगली व्हावी याच्यासाठी योग्य प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे खेळपट्टी, दव, नाणेफेक या गोष्टी जास्त महत्त्वाच्या ठरणार नाही आहेत. महत्त्वाचं काय ठरणार आहे? दडपणाखाली कोण खेळ चांगलं करतं आणि त्याचबरोबर पहिल्या 6 ओव्हरचा खेळ बॉलिंग असू देत, बॅटिंग असू देत, कसा होतोय याला थोडं महत्त्व राहणार आहे. त्यामुळे आपण एवढंच म्हणू शकतो, भारतीय संघाला शुभेच्छा देऊया. सगळं काही नीट होईल ही अपेक्षा करूया.